त्याला बोलवून आणावे, त्याला
त्याला बोलवून आणावे गा त्याला बोलवून आणावे संजय त्या बघा घडी आला पांडवाच्या वाड्याला वे काम केया वनात वे राजा धर्माच्या जवळ बघा देवा वेळात आणि काही ब्राह्मणे पांडवांना भेटायला आली होती त्या वनात तुझ्या बघाया देवा वेळात पुढ पडल राजा धर्माला यांना जेवाई काही देवाव खाया याला काय वाढावे दोन्ही हात बघा जोडले आपल्या धौम्य या गुरुला सूर्याची केली प्रार्थना धर्म माझ्या राजाने गा आणि द्रौपदी राणीने सूर्य माझा बघा देव त्याला प्रसन्न झाला विचार केला मनाला या हातणाऱ्या कामट्या मनाला एक पाची पांडव त्या वेळेला पाची पांडव सावी द्रौपदी काय लागली होती करायला सांगून द्यायचा विचार्या बसलेल्या सेवेला विचार केला मनाला माझ्या असणाऱ्या पाची पांडवांनी त्या कामकेवनाला अनेक ब्राह्मण लोक आली होती मात्र राजा धर्माला भेटायला काय करायचं कसं जेवाय वाढायचे ह्या लोकांना विचार केला मनाला हातणाऱ्या पाची पांडवाने त्या वेळेला लोकांना काही जेवण वाढायचं आपण या जाग्याला हातणाऱ्या पाची पांडवाला त्या वेळेला ऋषीने सांगितलं सूर्याची प्रार्थना केली माझ्या असणाऱ्या राजा धर्माला आणि त्या द्रौपदी राणीनं सूर्यदेव प्रसन्न झाला आणि सूर्यानं काय सांगितलं होतं त्या वेळेला हातणाऱ्या सूर्यानं दिलं होतं सांगून त्या वेळेला जशी तू सूर्य नारायणाला उगवायला थाळी तू उघडली मात्र थाळी बांधी घालूपर्यंत तुला पाहिजे तेवढं जेवण तुला मिळेल बरे का त्यात नाना तरीच भोजन तुला मिळेल बरे का सूर्यदेवाने सांगितलं सूर्यदेव बरे का निघून गेला होता एवढ्या वेळात बरे का काही झालं होतं असं करता करता त्या काम केवनाला पाची पांडवाचा बरे का जातो हातणारा या पाची पांडवाचा कामट्य वनाला हातणारा काही लागली होती प्रकार तो घडायला जातो त्यावेळी नेम झालेला नित्याच्या नेमाने नेम झालेला नित्याच्या नेमाला नित्याच्या वेळे बघा काय व नेमाला एवढ्या वेळात पुढे काय झाले पुढ पडलं जीवाला
अरे म्हणला मी गुप्त हेर पाठवून दिलं आणि गावात सर्व चौकशी केली. मग काय केला? म्हणला पांडवांच्या विरोध कोण काय बोलते का? खरं लोक म्हणला पांडवांच्या विरोध सोडून म्हणला आपला विरोध करते दिन पांडवाला चांगलं म्हणते दिन. अरे पांडवाने या अटक्या मनात असून सुद्धा भोजन या गावाला लागली द्यायला. पांडवांची कृती अजून लागल्या काढायला. काय केलं माहित आहे? त्या पांडवांची कृती वाढायला लागल्या म्हणला. काय केले या पांडवाने असं बघितलं पाहिजे. आपण चौकशी केली पाहिजे पांडवाची. म्हणून विचार पडला माझ्या दुर्योधनाला. दुर्योधन राजाने विचार केला आणि एका दिवसाला अचानक स्वारी या दुर्वास ऋषी आली होती. मात्र या दुर्योधन राजाच्या हस्तिनपूर नगरीला हस्तिनपूर नगरीला या आत्ताने दुर्वास ऋषीची स्वारी आलेली त्या वेळेला विचार केला मनाला या दुर्योधन राजाने त्या वेळेला स्वारी आलेली जातो त्यावेळेला. दुर्वास ऋषीची स्वारी 7,000 शिष्याची स्वारी घेऊन दुर्वास आली होती. नाना तरी प्रकरण सेवा केली माझ्या दुर्योधन राजा त्या वेळेला. जातो दुर्योधन राजाने सेवा केली होती त्या वेळेला. काही लागला होता दुर्योधन राजा करायला जातो त्यावेळेला. सेवा केली बघा सेवा केली दुर्वास यावर ऋषी झाला प्रसन्न. दुर्वास यावर ऋषी झाला प्रसन्न. दुर्वास यावर ऋषी झाला प्रसन्न. राजा दुर्योधनाला राजा दुर्योधनाला बोलायला लागेला आणि सांगायला लागेला. काही पाहिजे मागाव मागावला. काही पाहिजे मागाव मागावला. गाया देवा म्हणताना या दुर्वास या बघा ऋषीला दुर्योधन राजा या बोलत गा. दुर्योधन राजा या बोलत ऐन बघा वेळेला जाऊन पांडवाच्या वाड्यात वाड्यात जेवण त्या तुम्ही मागायचे. जेवण त्या तुम्ही मागायचे. ऋषी आला काम या सांगून दुर्योधन राजा या राजा किंवा मग बाबा आनंदान सेवा केली राजा दुर्योधन ऋषी त्यावेळेला. आनंदाच्या बराच सेवा केली या सर्व ऋषी मंडळीची त्या वेळेला. काही लागला होता ऋषी मंडळीला सांगाय त्या वेळेला. मनाला या अंतऱ्या पाची पांडवांच्या जवळच्या बाजूला जातो त्यावेळेला. ऋषीची सेवा केल्यामुळे ऋषी म्हणतो काय पाहिजे तुला मागायचं म्हणल्यावरती काय मागितलं होतं माहित आहे? जसं तो काही लागली ती ऋषी मंडळी सर्व मागायला जातो त्यावेळेला. दुर्वास ऋषीला सांगितलं म्हणला त्या राजा धर्माचा चाललेला नेम तेवढा मोडायचा. ऐन टायमाला जायचं त्याला भोजन मागायचं. म्हणजे त्यांचं भोजन बंद झालेल्या टायमाला जायचं आणि नाही जर भोजन दिला तर सत्व जागत या आणि त्याला शाप द्यायचा. म्हणून आता ऋषी मंडळीला जसं सांगून दिलं होतं या असणाऱ्या दुर्योधन राजानं जातो त्या वेळेला. 7,000 शिष्याची स्वारी घेऊन माझा असणारा दुर्वास ऋषी त्या कामकेवनाला आला होता. आला कुठे निघाला. अरे कुठून आला कुठे निघाला. तुमचं रकटे काय म्हणले? काय म्हणायला लागलाय तू? ऐकून घेतलं तरच कळते हो. नाही नाही बिना ऐकल्याशिवाय कसं म्हणून काय म्हणले? अरे कुठून आला कुठे निघाला. उचला तुमचं रकटे. अरे रक्त कडून घ्यायला कुणचे पाय धरा गट्ट.
असं जाऊन चालणार नाही. जाऊन चालत नाही हो. आणि तसंच गेलं तर कशी होईल परब्रह्माची भेट. अरे प्रत्येक गोष्टीला सदा होईल कैलासात भेट. 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 जन्म फिरून आला तरी अरे तू बोलू नको खोट. कसं आहे नाही खोटं बोलून चालणार नाही. बोलून चालत नाही हो. खरं असलं तर चालतीने चालत नाही. सांगूया. सांगितलंय सोपान मामान मग अशी सांगितले की म्हणून तर सांगायला हो. खरं बोलायला लागते खरं म्हणजे. बोलायला लागते या. मग काय म्हणले काय म्हणले यार तरी जन्म फिरून आला तरी अरे बोलू नको खोटे. अरे खोट बोलणाराच्या हात पाय बांधून टाकीन निघट. अरे खोट बोलणाराच्या हात पाय बांधून टाकीन निघट. बोलणाराच्या हात पाय बांधून टाकीन निघट. खोट बोलणाराच्या हात पाय बांधून टाकीन निघट. माये बात ज्ञान बोल सोडवा येत. काय म्हणले कोण येते बाबा. हात पायाचा बांधून नरकात टाकला. कोण कोण येत नाही. कोणी सुद्धा सोडवा येत नाही हो परत. काय म्हणले अरे हात पाये बांधले आलवे सोडवा येत. अरे शास्त्र पुराण बघ वाचून सापडेल वाटे. शास्त्र पुराण बघ वाचून सापडेल वाटे. बोलून बघायचं नाव तुझं मोठे. खोट बोलून नावा करोड नाव तुझं मोठं. बोलून करू नको रे नाव तुझं मोठं. अरे खोट बोलून नक करू रे नाव तुझं मोठं. आणि प्रत्येक गोष्टीला सदा होईल कैलासात भेट. प्रत्येक गोष्टीला सदा होईल कैलासात भेट. माझ्या वाट्यावर सांग माझ्या या जाग्याला पूर्वासया बघालू शिवय आलं बघाया निघून. माझ्या धर्माला वे भोजन लागेल मागायला. काही याला करावं गा राजा माझ्या या धर्माने. राणीकडं पाहिलं द्रौपदीकडं पाहिलं. द्रौपदीकडं पाहिलं द्रौपदीकडं
कुठं येणार येणार वे जेवण कुठं येणार येणार वे जेवण कुठं येणार येणार वे रुपया बाईला बाईला वे म्हणला काय झाले 7,000 ऋषी आणले आणि काय केलं माहित आहे हे म्हणला धर्मा काय झाले अरे म्हणला भूक लागली आम्हाला जेवायची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आज तुम्ही आता संध्याकाळच्या वेळेला आलाय रात्रीच्या 10 वाजून गेलेल्या आम्ही थाळी असं म्हणाय नसतं कसं म्हणायचं बा? तुझ्यासारखी तेवढी चाबरी नव्हती असं म्हणतो जे कोड पडलंय जीवाला हातणाऱ्या राजाला त्या वेळेला काही नव्हता विचार करायच्या वेळेला राजा धर्मान द्रौपदीकडे पाहिलं आणि काय लागला होता करायला द्रौपदीने विचार केला म्हणला आता देवान दिलेली थाळी म्हणल्या 2 पालती घातल्या त्यातून जेवण येणार नाही तर या द्रौपदीला विचार पडला आणि श्रीकृष्ण भगवंताचा धावा केला होता श्रीकृष्ण भगवंताचा धावा लागली करायला द्रौपदीच्या वेळेला गजानन पटकरी तयार तर आपण या ऋषीला भोजन वाटलं पाहिजे या जाग्याला श्रीकृष्ण देवाचा धावा लागली करायला श्रीकृष्ण देवाला हात जोडलं द्रौपदीने त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत हा द्वारकेत जेवणाला बसणार होता एवढ्या द्रौपदीचा धावा देवानं ऐकला आणि म्हणला आत्ताच्या आत्ता मला गेलं पाहिजे म्हणून विचार केला श्रीकृष्ण देवानं म्हणाला द्रौपदी लागल्या हळे माराय मला त्या वेळेला श्रीकृष्ण धावत पडत आला द्रौपदीच्या जवळल्या बाजूला आणि हे म्हणला द्रौपदी आधी मला जेवाय वाढ मला भूक लागल्या आता पंचायतीचा पाया आणलास का तो आलाच ना उघड्यापाशी नागडा मी तुझा धावा लागल्या करायला एवढी ऋषी मंडळी तू माझ्या समोर बसल्या भोजन वाढवत्या हे म्हणला तुझ्या हरे ऐकले म्हणला जेवत ताट सोडून आलोय म्हणला मला आधी काहीतरी जेवाय वाढ देवा म्हणते आता तुला काय वाढायचं थाळी धुवून त्या पालती घातल्या आणि सूर्यानं सांगितलंय म्हणला एकदा थाळी धुवून पालती घातली म्हणजे सूर्य उगवल्याशिवाय त्या थाळीतून जेवण येत नाही कोड पडलं द्रौपदीला त्या वेळेला विचार केला मनाला द्रौपदीने त्या वेळेला त्याची ती 2 थाळी पालती घातलेली गेली थाळीच्या जवळल्या बाजूला तर आतणाऱ्या धुल्याल्या थाळीला एक भाजीचा तुकडा चिकटलेला होता त्या वेळेला जसं देवानं पाहिलं त्या असणारा भाजीचं पान घेतलं माझ्या श्रीकृष्ण भगवंतानं त्या हातावर घेतलं आणि श्रीकृष्ण भगवंतानं ते असणार पान भाजीचं खाल्लं देव तृप्त झाला होता तो देव तृप्त वयाला देवानं त्याची तू ढेकळ दिल्या बरोबरीला हातणाऱ्या या द्रौपदीला हातणारा देव श्रीकृष्ण काय लागला बोलायच्या वेळेला आता जर कोट्यवधी माणसं जर बसली जेवायला तर जेवण ह्याला वाढेल असं आश्वासन दिलं माझ्या श्रीकृष्ण भगवंतानं त्यावेळेला मायावी 5 पांडव निर्माण केले ऋषीला अंघोळीला जायला सांगितलं होतं त्या ठिकाण्याला भोजनाची थाळीवर भोजनाची ताटवर ऋषी लागलं जेवायला जेवायला ऋषी लागलं जेवायला जेवायला ऋषी लागलं जेवायला जेवायला ऋषी लागलं जेवायला जेवायला बघा जाग्याला सुंबरान केवल केवल गा सुंबरान केवल